सर्व सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। बाबांनी भगदुनांचे 3 शब्द दिले आहेत। पहिला सत्य बोलणे, दुसरा मर्यादा पाळणे आणि तिसरा प्रेमाने वागणे। तर त्याच्यातील पहिला म्हणजे सत्य बोलणे या शब्दाविषयी थोडक्यात मार्गदर्शन पाहणार आहोत। तर बाबांनी सत्य म्हणजे आपल्या आत्म्यातून निर्भीडपणे निघालेले शब्द, समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम हो त्याची तमा न बाळगता निघणारे शब्द, नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे, जे वारंवार बोलल्या जातात ते सत्य शब्द नव्हेत, ते सर्रास खोटं बोलणे आहे। अशा शब्दांमुळे मानवाची फसवणूक होते। मानवाच्या मनावर जरी कुणी सुरी चालवली तरी ते सत्य बोलले पाहिजे। सत्य कटू असते पण ते परमेश्वराला प्रिय असते। भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही या म्हणीप्रमाणे सत्यसुद्धा फार उशिरा कळते। या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे। या मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे। व्यावहारिक नियम काहीही असले तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे। सत्य कार्याची भीती मनात ठेवू नये, कारण त्याच्याकरिता भगवत कृपा नेहमी जवळ असते। सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे। सत्य बोलण्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात। जरी ह्या वाक्यात छोट्याशा लाईनमध्ये मार्गदर्शन केले तरी याचा अर्थ खूप मोठा निघतो। कारण एखाद्याचा फोन आला आपल्याला आणि त्यांनी विचारला की आपल्याला तू कुठे आहेस बा, तर आपण म्हणतो राहतो गल्लीत आणि सांगतो दिल्लीत। तर असा होऊ नको देऊ, कारण बाबांनी आपल्याला सत्याचा मार्ग दिलेला आहे आणि या सत्याच्या मार्गावर चालल्या वेळीस जर आपण सत्याच्या मार्गाने चाललो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण भासत नाही आणि जरी अडचण आली तर ते सहजपणे सुटण्यात मदत बाबा आपल्याला करतातच। सर्वांना माझा नमस्कार। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा शब्द म्हणजे मर्यादा पाळणे याच्यावर आपण व्हिडिओ घेणार आहोत। सर्वांना माझा नमस्कार।